विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता जी 25 ऑक्टोबरला तलाठी परीक्षा होणार आहे, हिचं वादळ उठले डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक YouTube काही बघितलं तुम्ही, टेलिग्राम बघितलं, तलाठीचं सगळीकडे. पण मला असं वाटतं तलाठी परीक्षा ही वेगळी नाही पकडली पाहिजे, कारण ही गट क मधलं एक पद आहे. तलाठी ही पूर्वीसारखी वेगळी परीक्षा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. आणि ह्या अभ्यासामध्ये एम-पी-एस-सीच्या अभ्यासामध्ये मला असं सांगणारे खूप लोक असतील का तू हा अभ्यास कर, हे पुस्तक वाच, ही बॅच कर, हे कर, ते कर. पण खूप कमी लोक असे असतात का जे सांगतात का तुमच्या कोणत्या चुका होतात ज्याच्यामधून पास होतील. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या प्रॅक्टिकल बेसिसवर असतील. मागच्या 5-6 वर्षापासून शिकवतोय. मागचे रिझल्ट बघितले ना माझे, प्रत्येक पूर्वपरीक्षा गट क, गट ब चे पूर्वपरीक्षांचे रिझल्ट आलेले ते रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये मी एकदम कमी अभ्यास करताना, शिकवताना थोडाफार अभ्यास करतो शिकवायचा जेवढा आहे तेवढा. त्याच्यामध्ये रिझल्ट येऊन जातात. मग ते रिझल्ट येण्यामागचे कारण काय आहे? तर ह्या परीक्षेची डिमांड कळणं लय महत्त्वाचं राहतं. ते डिमांड कळण्यासाठी पहिल्यांदा हे कळणं गरजेचं असतं का आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे. आजचा व्हिडिओ त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेल का तुम्ही ज्या चुका करताय पुढच्या 3 महिन्यामध्ये, जर तुम्हाला तलाठी ही पोस्ट काढायची किंवा गट क मधली कोणतीही पोस्ट काढायची असेल, तर तुम्ही ह्या चुका नक्की टाळा. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता हे माझे काही रिझल्ट आहे. हा 2000 बघा इथं दिलेला असेल. 2024 चा रिझल्ट आहे गट क चा. 60 मार्क होते मला. 48 कट ऑफ लागलेला होता. हा जो रिझल्ट आहे हा आत्ताचा रिझल्ट आहे. बघा हा रिझल्ट आहे 2026 चा गट ब चा, जो पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ. 59 मार्क्स होते मला. कट ऑफ लागलेला आहे 53. हे माझं नाव आहे इथं दिलेलं. ठीक आहे. हा गट क चा 2025 चा रिझल्ट आहे. इथं मार्क्स दिलेले. मागच्या जेवढ्या पूर्वपरीक्षा झालेल्या त्या क्वालिफाय झालेलो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुम्हाला असाच व्यक्ती चांगला गाईड करू शकतो जो ह्या प्रोसेसमध्ये, जो एक्झाम देतोय, ज्याला माहिती आहे की हे एक्झामची डिमांड काय आणि जो पास होतोय. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे का तुम्ही कोणत्या चुका टाळा. खरंच टाळा. ह्या चुका टाळल्यावर तुमचे पास होण्याचे चान्सेस खूप वाढतील. तर स्कोर बूस्ट होईल. ठीक आहे. त्याच सायकलमध्ये आपण वारंवार अटकत राहतो आणि आपला रिझल्ट येत नाही. त्याचे मेन कारण जे असतात ह्या चुका. पहिली महत्त्वाची गोष्ट, पहिली जी चूक आपण करतो की एका विषयासाठी अनेक सोर्स वापरणे. सगळ्यात महत्त्वाची मिस्टेक काय? एका विषयासाठी अनेक सोर्स वापरणे म्हणजे काय? सपोज काय होतं माहिती आहे का, एखादा टॉपर असतो, एखादा आपल्या गावातला पास झालेला विद्यार्थी असतो किंवा मित्र असतो. तो येऊन आपल्याला जर त्याने एखादी सांगितलं ना पॉलिटीसाठी मी हे वाचलं होतं, आपण त्याला विचारतो की मला गाईड कर. तो म्हणतो पॉलिटीसाठी तू हे वाच, मी हे वाचलं होतं. मग आपण जो सोर्स वाचतोय तो सोडून आपण त्याचा ऐकून लगेच नवीन सोर्स घेऊन येतो. किंवा एखादा डेस्कवर मित्र वाचतोय, तो म्हणतोय का पॉलिटीची माझी अशी रिव्हिजन झाली, असे मार्क्स येत आहे. मग आपण आपला सोर्स सोडतो, आपण त्याच्या सोर्स मागे पळतो. किंवा एखादा YouTubeला व्हिडिओ येतो, एखादी रील येते की एवढ्या 50 पानाच्या नोट्स वाचा, तुमच्या पॉलिटीमधला एकही मार्क जाणार नाही, इकॉनॉमीमधला 1 मार्क जाणार नाही. आपण लगेच ते घेऊन त्याच्या मागे पळतो. कारण आपल्या मनामध्ये आतुरता काय राहते का आपले मार्क्स कसे वाढतील. पण इथंच सगळ्यात मोठी चूक होती. काय करतो माहिती का आपण सोर्सेस मागे खूप पळतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट सांगेल का एका विषयासाठी एक विषय तुम्ही पकडलाय ना, याच्यासाठी एकच पुस्तक वाचा. जास्त सोर्सेसच्या मागे पळू नका. पॉलिटीसाठी 3-4 पुस्तकं आहे, इकॉनॉमीसाठी 3-4 पुस्तकं, ते करू नका. ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. एकही पुस्तक व्यवस्थित वाचून होत नाही आणि सब्जेक्ट मधली जी क्लॅरिटी ती येत नाही. ठीक आहे. म्हणजे आता आपले जवळपास 7 सब्जेक्ट आहे टोटल. पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता. ह्या 7 विषयांसाठी तुमच्याकडे 7 पुस्तकं पाहिजे फक्त. ठीक आहे. आणि एक प्लस एक पुस्तक तुम्हाला करायचंय, जे सगळ्याचा बेस असतं. त्याचं नाव आहे पी-वाय-क्यूचं पुस्तक. पी-वाय-क्यूचं पुस्तक कोणतं घ्यायचंय? तर ज्यामध्ये मागच्या 7-8 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स कव्हर आहे प्रत्येक विषयाचे. ते पुस्तक तुम्हाला घ्यायचंय, ते बेटर सोर्स आहे. ठीक आहे. पहिली चूक कळली तर मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो की एका विषयासाठी बाळांनो एकच पुस्तक फायनल करा. एकच पुस्तक ठरवा. मी सुरुवातीच्या माझ्या प्रिपरेशनमध्ये ह्या चुका केलेल्या होत्या, त्या तुम्ही करू नका. कारण नंतर इतका पश्चाताप होतो ना, खूप सारे म्हणजे रद्दी होऊन जाते त्या पुस्तकांची. गोण्याची गोण्या पुस्तक वाचून टाकलेले असतात. तेव्हा आपण ते रूम सोडतो ना, असे खोके भरलेले असतात. तसं करू नका. एका विषयासाठी एक पुस्तक. पुढची चूक, पुस्तक वाचण्याची एक चुकीची पद्धत. आपण काय करतो माहिती आहे का? पॉलिटीचं आता पॉलिटीचं सगळ्यांना माहिती आहे. कोळंबे सरांचं जे बुक आहे, ते मोस्ट ऑफ जे पण स्टुडंट असतील गट ब, गट क चे ते वाचतात. कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक. ते का वाचतात? कारण मॅक्सिमम क्वेश्चन्स जे कव्हर होतात ते त्या पुस्तकातून होऊन जातात.
मग कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक पहिल्या पेज पासून तर शेवटच्या पेज पर्यंत वाचायचं का? नाही. परीक्षेची डिमांड, परत मी तोच शब्द उच्चारतोय, राज्यसेवेला डिमांड कोणती, गटकला डिमांड कोणती? गटक मी का म्हणतोय, तलाठी का म्हणत नाही? कारण तलाठी हे पद आहे गटक मधलं. गटक परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तलाठी एक पद आहे. जसं क्लर्क एक पद आहे, टॅक्स असिस्टंट एक पद आहे, तलाठी एक पद आहे, आरटीओ एक पद आहे. असं गटक मध्ये हे सर्व पद आहे. तलाठीची वेगळी एक्झाम नाही. ठीक आहे. मग गटक साठी जी डिमांड आहे पॉलिटीची, आपल्याला हे माहित पाहिजे का पहिले जे महत्वाचे चॅप्टर संविधान निर्मिती असेल, सरनामा असेल, किंवा महत्वाचे जे मूलभूत हक्क असतील, कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल, याच्यावर फिक्स क्वेश्चन येतात. मग ते टॉपिक आधी वाचणं गरजेचं. पूर्ण पुस्तक त्यात असे काही टॉपिक आहे त्याच्यावर कधीच प्रश्न येत नाही, ते वाचायचेच नाही. मग ह्या पुस्तकामधले 150 ते 180 पेजेस, 300, 350, 400 पेजेसचं पुस्तक आहे. ते 150 ते 180 पेजेस पुस्तक फक्त महत्वाचं आहे गटकसाठी किंवा गट ब साठी, कारण सिलेबस सेम. त्याच्यामुळे कोणतंही पुस्तक पहिल्या पेजेस पासून तर शेवटच्या पेज पर्यंत वाचू नका. 3 महिने बाकी आहे, 90 दिवस बाकी आहे. 90 दिवसामध्ये तुम्ही हे पुस्तक पूर्ण वाचून शकणार नाही आणि ते रिवाइज नाही करू शकणार. आत्ताच्या कॉम्पिटिशन मध्ये पास व्हायचं असेल तर परीक्षेच्या डिमांडनुसार अभ्यास करा. काय रिक्वायर्ड आहे तेवढंच वाचेल, मल्टिपल टाइम वाचेल. ठीक आहे. तुम्ही 8-8 तास लेक्चर करताय, मोठी बॅच लावलेली आहे 8-8 तासाची, दररोज 8 तास लेक्चर करताय आणि 8 तास मधले 3 तास तुम्ही ऍक्टिव्ह आहे, 5 तास झोप लागते, बोर होतंय, आतमध्ये काय जात नाही, डोक्यात काय जात नाही, त्याला काय अर्थ नाही. अल्टिमेटली तुम्ही पास झाले पाहिजे हा उद्देश असला पाहिजे, किंवा तुम्ही स्वतःला म्हटलं पाहिजे मी पास झालो पाहिजे, मग मी अशीच गोष्ट करेल का जी मला पास करेल. ठीक आहे. तो कोणताही असो, काही कोणतीही गोष्ट असो, तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी कळल्या पाहिजे का ज्या तुम्हाला पास होण्यासाठी. 8 तास 9 तास लेक्चर करून जर त्यातून आउटपुटच भेटत नाही, आउटपुट भेटेल कसं? 8-9 तास एवढी कॅपॅसिटी आहे का? नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल गोष्टी करा. काय वाचायचंय काय नाही हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यात पूर्ण प्रॅक्टिकल गोष्टी सांगाल का कोणत्या विषयाच्या कोणत्या गोष्टी वाचा तुम्ही. ओके. आता याच्यासाठीच एक आहे ना, आम्हाला एवढी गोष्ट कळते, आम्ही फुल बॅच पण आणू शकलो असतो. म्हणजे पूर्ण विषयांची तुम्ही 5-5 तास डेली लेक्चर करा, आणू शकलो असतो, आमच्याकडे टीम आहे. पण आम्ही एक रिव्हिजनची बॅच आणलेली बाळांनो. ह्या बॅचमध्ये बघा, ह्या बॅचमध्ये आम्ही टार्गेट काय केलेलं आहे? टेस्ट सिरीज. सगळ्यात महत्वाची टेस्ट सिरीज. ही का केली टार्गेट? तर मॉक टेस्ट न सोडवणं ही सगळ्यात मोठी मिस्टेक असते, कारण आपल्याला 1 तासामध्ये तो पेपर हँडल होतोय का हे मॉक टेस्ट मधून कळतं. कारण बरेच मुलं जे फेल झालेले त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं त्यांना टाइम मॅनेजमेंट जमलेलं नाही. 1 तासामध्ये 100 प्रश्न कसे सोडवायचे याची प्रॅक्टिस नसल्यामुळे फेल होतात बरेच मुलं. अभ्यास नसल्यामुळे नाही, टाइम मॅनेजमेंट न आल्यामुळं फेल होतात. त्याच्यामुळं आम्ही याच्यामध्ये 12 टेस्ट ठेवलेले आहे या प्रोग्राममध्ये. हा इथं 1199 ला दिसतोय, हा ऑनलाईन साठी 999 लाच आहे. कालच लॉन्च झालेला हा प्रोग्राम. 50-60 ऍडमिशन कालच झालेले. हार्डली पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी 999 ला हा प्रोग्राम असणार आहे. त्याच्यामध्ये 12 टेस्ट ठेवलेल्या, अशा टेस्ट डिझाईन केलेल्या आहे का ज्या आयोगाच्या पॅटर्नवर, आणि त्यामधून पूर्ण सिलेबस कसा कव्हर होईल, आयोगाचे जे ज्याच्यावर प्रश्न आयोग विचारतो गट क आणि गट ब मध्ये, ती पहिली टेस्ट बघा. 2 तारखेला 2 ऑगस्टला पहिली टेस्ट आम्ही टाकू, 11 ते 12 या टायमिंग मध्ये सोडवा. सर्वांसाठी फ्री आहे. क्वालिटी बघा टेस्टची आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघा, तुम्हाला कळेल का क्वालिटी पूर्ण कव्हर झालेली आहे त्यामध्ये. अशी टेस्ट असणार आहे. टेस्ट तर देणारच आहे, दुसरी काय महत्वाची गोष्ट देणार आहे आम्ही, आम्ही मेंटरशिप करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं होतं का पुस्तकातलं सगळं नसतं वाचायचं, मग काय वाचायचं हे सांगणारं कोणतरी पाहिजे. ही मेंटरशिप सुद्धा या बॅचमध्ये करणार. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट, 3 महिने राहिलेले आहे रे, हार्डली 85-87 दिवस बाकी आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मोठे मोठे व्हिडिओ देऊन ते रिवाइज होतील का रे, ते पाठ होतील का? त्याच्यामुळे रिव्हिजन व्हिडिओ ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं त्या टॉपिकच्या, म्हणजे पॉलिटी ह्या विषयाचे 7 ते 8 तासामध्ये ज्या महत्वाचे टॉपिक आहे, 15 प्रश्न विचारले जाताना 12 प्रश्न ह्या व्हिडिओज मधून, 12 ते 10 ते 12 प्रश्न ह्या व्हिडिओज मधून नक्की, कारण त्याच्यावर कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर करतोय आपण. पुस्तकातले जे महत्वाच्या गोष्टी त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतोय ते व्हिडिओ प्रत्येक विषयाचे देणार आहे, 8-8, 9-9 तासाचे किंवा 5 तासाचे, 6 तासाचे. ज्याच्यामुळे तुमचा एक पण प्रश्न चुकणार नाही आणि तुम्ही मल्टिपल टाइम तो विषय रिवाइज करू शकाल. ही बॅच आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ही जर बॅच घ्यायची असेल तर अजून पण ऑफर चालू आहे. तुम्ही स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती लिंक एकदा डाउनलोड करा, तिथं स्वाध्याय अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. पहिलीच बॅच आहे स्कोर बुस्टर बॅच, स्कोर बुस्टर. ती बॅच एकदा जॉईन करा. 2 तारखेला पहिली टेस्ट अपलोड होईल तिथं. त्याच्या आधी आम्ही पॉलिटीचे व्हिडिओ टाकू, असं प्रत्येक विषयाच्या टेस्टच्या आधी त्या विषयाचे व्हिडिओ टाकू. ठीक आहे, जसा वेळ भेटेल तसा त्याचं एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी देऊया. ओके. तर ही बॅच एकदा बघू शकता तुम्ही. पुढची महत्वाची गोष्ट जी आपली चूक होती बघा,
ही म्हणजे काय, नोट्स काढण्याचा एक चुकीची पद्धत किंवा गैरसमज. आपण काय करतो माहिती आहे का, पॉलिटिचं पुस्तक वाचायला घेतलं, इकॉनॉमीचं वाचायला घेतलं, आपल्याला सगळंच इम्पॉर्टंट वाचायला लागतं. आपण ते वाटायला लागतं ते सगळं सगळं पुस्तकचे पुस्तक आपण नोट्समध्ये उतरवायला सुरुवात. तसं करू नका. काय होतं माहिती आहे का, ते पुस्तकात आणि त्या नोट्समध्ये काहीच फरक राहत नाही. मला एवढं कळतं का तुम्ही कीवर्ड्समध्ये नोट्स काढा. कारण सुरुवातीच्या काळामध्ये मी काय केलं होतं, आपण नोट्स काढताना आहे ना, आपल्याला सगळंच महत्त्वाचं वाटायला लागतं. आपण ते पुस्तकाची पुस्तकं उतरवतो. ही चुकी टाळा रे. वर्ड्समध्ये नोट्स पाहिजे. जर तुम्ही सपोज एखादं 1885चं पहिलं अधिवेशन करताय ना काँग्रेसचं, तुम्ही फक्त 1885 लिहा तिथं. कोठे झालं? इथं कोठे सुद्धा शब्द नका लिहू. फक्त मुंबई लिहा. मुंबई. अध्यक्ष सुद्धा नाव नका लिहू. फक्त व्योमेशचंद्र बॅनर्जी नाव लिहा. व्योमेशचंद्र बॅनर्जी. किती प्रतिनिधी होते? 72. कुठे झालं? काय झालं? महत्वाच्या गोष्टी कव्हर झाल्या. 86 1886चं अधिवेशन कुठे झालं? कोण अध्यक्ष? एवढंच. मग असं असं नाही लिहायचं का 1885चं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं. कशाला एवढे शब्द? वर्ड्समध्ये लिहा ना. रिवाईज होतं ते. वन डे मध्ये तुम्ही पूर्ण सब्जेक्ट रिवाईज करता. अशा वर्ड्समध्ये कीवर्ड्समध्ये नोट्स काढा. त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवले. कशा नोट्स काढायच्या तुम्हाला. त्याच्यामुळे नोट्स काढताना पुस्तकं उतरवू नका. ही सगळ्यात मोठी एक मिस्टेक आहे. पुढची एक महत्त्वाची गोष्ट PYQचा अभ्यास न करणे आणि त्याच्यापेक्षा पुढची एक मॉक टेस्ट न सोडवणं. आपण भ्रमात असतो खूप. त्यांना मॉक टेस्टने नुसता अभ्यासच करायचा आणि टेस्टच द्यायच्या नाही. जी ॲक्चुअल तुम्ही जर क्रिकेट खेळताय आणि तुम्ही जर प्रॅक्टिसच केली नाही, तर तुम्ही ॲक्चुअल ग्राउंडमध्ये जाऊन परफॉर्म करू शकाल का रे? बाउन्सरला कसं खेळायचं, यॉर्करला कसं खेळायचं, याची प्रॅक्टिस तुम्ही जर व्यवस्थित करून गेले, तर तिथे तुमचा परफॉर्मन्स चांगला येईल ना. तर एखादा यॉर्कर पडला, बाउन्सर आला, तर व्यवस्थित तुम्ही खेळू शकाल. तसंच आहे. तुम्ही जर मॉक टेस्टच सोडवल्या नाही, आयोगाचे पेपर सोडवले नाही, तर तुमचं तिथं जाऊन तुम्ही कसं काय सिली मिस्टेक कशा कमी होतील? ॲक्युरसी कशी वाढेल? लॉजिकल एलिमिनेशन कसं वाढेल? या सगळ्या गोष्टी आमच्या PYQच्या बॅच अशा बनवलेल्या आहे 2018 पासून तर 26 पर्यंत सर्व PYQ दिले गट ब गटकचे. कारण गट ब आणि गटकचा सिलेबस सेम आहे. बरेच असे विद्यार्थी की त्या PYQच्या बॅच आहे ना पेपरच्या आधी करून जातात आणि पास होतात. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकचं प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं PYQ न करण्याचं कारण चुकीमुळे काय होतं माहिती आहे का? PYQ न केल्यामुळे तुम्हाला काय वाचायचं ते कळत नाही. जर तुम्हाला कळलं की काँग्रेसचे तुम्ही जर PYQ केले राष्ट्रीय काँग्रेसचे, ठीक आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे PYQ केले, त्यातून तुम्हाला काय कळतं माहिती आहे का? प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारले जात आहे, कोणत्या गोष्टीवर आयोग ही प्रश्न हिट करताय किंवा पॉलिटीचा तुम्ही सरनामाचे प्रश्न बघितले तर कोणत्या गोष्टीवर वारंवार आयोग प्रश्न विचारते, म्हणजे काय वाचायचं हे PYQ मधून कळतं. त्याच्यामुळे PYQ निग्लेक्ट करू नका. ही सगळ्यात मोठी चूक आहे. चॅप्टर वाचलाय, PYQ पण बघून घ्या. ठीक आहे, कसा सोडवायचा आहे, काय आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहे, वाचताना काय मिस्टेक होती, सगळं PYQ मधून कळतं. आणि मॉक टेस्ट जे मी तुम्हाला स्कोर बुस्टर बॅचमध्ये सांगितलं का 12 टेस्ट देणारे आयोगासारखे टेस्ट असणार. तुम्ही टेस्ट बघा एकदा, क्वालिटी बघा आणि मग ठरवा. 2 ऑगस्टला टेस्ट आहे पहिली, 11 ते 12 ती टेस्ट द्या, फ्री आहे सर्वांना. ठीक आहे, बघा आणि मग ठरवा काय करायचं. ठीक आहे, कारण इथून मागे जे पण दिलेले आहे ते क्वालिटीज दिलेले आहे. पुढची एक महत्त्वाची गोष्ट, रिव्हिजन. आपण काय करतो माहिती आहे का, स्वतःच्या समाधानासाठी अभ्यास करतो. म्हणजे मी पॉलिटीचे 8 दिवस वाचणार आहे, 8 दिवसामध्ये माझं पूर्ण पुस्तक वाचून झालं पाहिजे. मला लय हॅपी वाटतं, आतून भारी वाटतं की माझं पॉलिटी झालं वाचून. अरे त्या वाचून व्हायला महत्त्व नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये किती आउटपुट येईल किंवा त्या पॉलिटीवरचे क्वेश्चन सोडवताना तुमची ॲक्युरसी किती जास्त राहील ते महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. वाचून होऊन मानसिक समाधान महत्त्वाचं नाही इथं. आउटपुट ओरिएंटेड स्टडी महत्त्वाचा. त्याच्यामुळं रिव्हिजन म्हणजे तुम्ही जर दिवसभर जर 9 तास अभ्यास करताय किंवा 8 तास अभ्यास करताय ना, रात्रीचा 1 तास आहे ना, ही मिस्टेक आम्ही केली होती प्रिपरेशनमध्ये. बरेच मुलं करतात जे विद्यार्थी भेटायला येतात. तर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर भेटायला या स्वाध्याय अकॅडमीच्या सेंटरवर. कॉल करा आमच्या नंबरवर 95 95 22 15 84. ठीक आहे. ऑनलाईनसाठी पण काही जर प्रॉब्लेम असेल तर ह्या नंबरवर कॉल करा तुम्ही. तुम्हाला सगळी हेल्प केली जाईल आणि भेटायला या, काय वाचायचंय, कुठं मिस्टेक होत्या, भले बॅच नका लावू तुम्ही. गाईडन्स तर घ्या ॲटलीस्ट फ्रीमध्ये गाईडन्स. तुम्ही पास झाले तर यार एक समाधान राहील की ह्या व्यक्तीला गाईडन्स केलं होतं, हा पास झाला. ठीक आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय, रात्री दिवसभर जे वाचले रात्री 1 तास काढा दररोज. काय वाचलेलं ते रिवाईज करा, आठवण्याचा प्रयत्न करा. ते जास्त काळ लक्षात राहतं. वेळ कमी, रिव्हिजन जास्तीत जास्त झाली पाहिजे. आणि त्याच्यापुढे एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे संगत. तुमचे जे मित्र आहे, आता मी जर माझं जर बघितलं तर जर आठवलं जुन्या काळामधल्या मिस्टेक,
सुरुवातीच्या काळामधल्या प्रिपरेशनच्या, तेव्हा रिझल्ट काय येत नव्हते. तर आपले मित्र असे बनवलेले असतात आपण, जे नॉन सिरियस कॅन्डिडेट असतात. म्हणजे आपण लायब्ररीमध्ये येऊन बसलोय फ्रेश मूडमध्ये, अचानक 15 मिनिटांनी येणार, "चल चहा घ्यायला." गेलो त्याच्याबरोबर अर्धा 1 तास जातो किंवा कुठं फिरायला त्याच्याबरोबर. म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व. टाईमपास करणारे मित्र पहिले काढा. हे नंतर तुमच्या काहीच कामाचे नाही. हे रिझल्ट तुमचा नाही आला आणि तुम्ही पास नाही झाले तर हे तुम्हाला ओळखती पण नाही किंवा तुमची ती बॉन्डिंग पण नसते नाही राहत. त्याच्यामुळं हे मित्र पहिले दूर करा. जे सीरियस पोरं आहे त्यांच्याबरोबर राहा. ते खरंच अभ्यास करतात त्यांना तळमळ आहे. म्हणजे तुम्ही चहाला जाताय तर तो काहीतरी डिस्कस करताय. आपले जे रिव्हिजन व्हिडिओ ते बघताय, सांगताय एकमेकांना. मला जेव्हा रिव्हिजन व्हिडिओ टाकेल ना, मी 2-3 दिवसांनी अपलोड करणार आहे पॉलिटीचे 10-15 व्हिडिओ टाकणार. त्याच्यामध्ये अर्ध पॉलिटी 15 व्हिडिओमध्ये कव्हर होईल 2-3 तासामध्ये. आणि अशी व्यक्ती तुम्हाला गाईड करणार आहे. हा जो प्रोग्राम आहे, अशी व्यक्ती गाईड करणार आहे, जे दशरथ सर आहे आमचे, दशरथ सर. त्या व्यक्तीला मागच्या 5 कंबाईनच्या मुख्य दिलेल्या, राज्यसेवेच्या 4 मुख्य दिलेल्या, यूपीएससीच्या 5 मुख्य दिलेल्या आहे. यावर्षी मेन्सला पण खूप चांगला स्कोर आहे. माझे पण रिझल्ट आहे. आम्ही सर्व हे दशरथ सर मेन गाईड करणार आहे. जो व्यक्ती ऑलरेडी क्वालिफाय आहे ती एकदा. त्याच्यामुळे किती महत्त्वाच्या गोष्टी तो त्यामध्ये सांगेल. त्या व्यक्तीला कळलेलं आहे की एक्झामची डिमांड काय. मागच्या व्हिडिओमध्ये त्यांचे रिझल्ट पण दाखवलेले आहे आम्ही. प्रूफ सहित दाखवलेले. ओके. त्याच्यामुळं ही संगत व्यवस्थित ठेवा. ओके. चांगला अभ्यास करा. 25 ऑक्टोबर ही खूप मोठी संधी आहे. तिचं सोनं करा. कारण पुढच्या वर्षी ऑनलाईन एक्झाम होईल का ऑफलाईन होईल ते करत बसू द्या आयोगाला, ऑनलाईन आणि ऑफलाईन. पास व्हा आणि पटकन निघून जा इथून बाबांनो. ह्या चक्रव्यूहमध्ये थांबू नका जास्त वेळ. पास नाही झालं ना, तो त्रास तुम्ही अजून बघितलेला नाही किंवा बघितलेला पण असेल. नवीन असाल तर सिरियस होऊन अभ्यास करा. चांगल्या लोकांच्या गाईडन्स खाली अभ्यास करा. तुम्हाला एवढं कळलं पाहिजे का काय योग्य आहे आपल्यासाठी, काय अयोग्य आहे. मोठ्या-मोठ्या ॲडव्हर्टाइजवर भाळू नका. की शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला ती तळमळ माहिती आहे घरच्यांनी कशा पद्धतीने पैसे पाठवलेले, कसे पैसे पाठवतात घरचे. त्याच्यामुळं सोशल मीडिया, मोबाईलच्या सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, मोबाईलचा यूज. मोबाईलचा यूज टाळा रे बाबांनो. डिजिटल वेलबिंग सेटिंगमध्ये गेल्यावर एक डिजिटल वेलबिंग नावाचा ऑप्शन आहे. तिथं जा तुम्ही. सेटिंग ओपन करा, तिथे जा खाली डिजिटल वेलबिंग. त्याच्यावर क्लिक केल्यावर कळतं की तुम्ही कोणत्या गोष्टीवर किती वेळ घालवलेला आहे मोबाईलमध्ये. Instagram, Telegram ह्या सगळ्या गोष्टी ना, Telegramचे महत्त्वाचे चॅनल जॉइन ठेवा फक्त. त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन आयोगाची किंवा महत्त्वाचे अपडेट कळतात. बाकी सगळे हे करून टाका, डिलीट करून टाका. जॉइन नका करू, अनम्यूट करा. कारण काय माहिती आहे का? त्या गोष्टींमध्ये वेळ खूप जातो. Instagramमध्ये आपला मित्र कुठेतरी फिरायला गेलाय, कोणतरी काहीतरी स्टेटस टाकतंय, WhatsApp डिलीट करा. एका असा नंबर ठेवा जो खूप कमी लोकांकडे असेल. त्या सगळ्या गोष्टी करा. कारण त्या मोबाईलमध्ये काय आपल्याला जे पाहिजे असतं तेच दिसतं. त्याच्यामध्ये एक स्क्रोल आपण एखादी गोष्ट सर्च करायला जातो आणि अर्धा तास वेगळाच व्हिडिओ बघत बसतो. त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे बाबांनो, आम्ही या चुका केलेल्या तुम्ही नका करू. ही संधी पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळे या संधीचं सोनं करा. ठीक आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.